काल्याची कीर्तनाने सांगता का करावं लागते? पुन्हा एकदा शब्द ऐका. वारकरी संप्रदायामध्ये काला नावाचा शब्द हा अत्यंत अद्भुत, अलौकिक, आविष्कार अशा स्वरूपाचा आहे. कारण काला या शब्दाचं चिंतन करत असताना आमच्या अध्यात्माच्या तत्व परंपरेने आणि साधू संतांच्या वाङ्मयाने आम्हाला शिकवून दिली की काला हा शब्द अशा प्रकारचा आहे की काला हा शब्द परिपूर्णतेचं प्रतीक आहे. आयुष्यभर तुम्ही आपापल्या जीवनामध्ये कितीतरी पळापळ केली, मानवी जीवनाची कधी परिपूर्णता होऊ शकत नाही. परिपूर्णते करता तुमच्या माझ्या जीवनामध्ये काला मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बरीचशी जाणकार मंडळी माझ्या पुढे बसल्यात. महाराज अध्यात्माच्या तत्व परंपरेने आणि साधू संतांच्या वाङ्मयाने जर का आम्हाला काल्यामध्ये जीवनाची परिपूर्णता सांगितली, महाराज फक्त आम्ही खळद गावातच नाही, पंचकृषीतला आम्ही कुठलाच काला सोडित नाही. बऱ्याच काल्याच्या कीर्तनामध्ये आम्ही गेलो आणि काल्याचं सेवन केलं, पण महाराज काल्याच्या सेवनाने आमच्या जीवनाची परिपूर्णता झाली नाही. पुन्हा एकदा बारकाईने ऐका. ज्या अर्थी अनेक ठिकाणी जाऊन आपण काला सेवन करतोय, पण काल्याच्या सेवनाने जर का परिपूर्णता होत नाही, याचा अर्थ आपण काल्याच्या संदर्भामध्ये कुठेतरी चुकतोय. असा एक सिद्धांत आहे बरं का. असा एक सिद्धांत आहे, प्रयत्न तर चालू आहेत, पण त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपलं ध्येय जर का आपल्याला मिळत नसेल तर त्याचं उत्तर एकच आहे, आपण केले जाणारे प्रयत्न हे कुठेतरी चुकीचे. एकदम सोप्या शब्दात बोलू खाता. प्रवासात तर निघालोय आपण, प्रवास तो करतोय, पण मुक्कामाचं स्थान मात्र आपल्याला मिळत नाही. याचा अर्थ एकच आहे, मुक्कामाचं स्थान मिळत नाही याचा अर्थ आपला चाललेला प्रवास कुठेतरी चुकतोय. तसा अध्यात्मातला माझा शब्द घेऊन जा. काल्याच्या सेवनाकरता मी प्रयत्न भरपूर करतोय, पण आमच्या जीवनामध्ये ज्याला यथार्थ काला म्हणतात, ज्याला परिपूर्णतेचं प्रतीक म्हटलं जातं, पण ती परिपूर्णतेचं असणारं प्रतीक तो काला सेवन करून आमच्या जीवनाची परिपूर्णता होत नाही. याचा अर्थ एकच आहे, आपण ज्या काल्याच्या संदर्भामध्ये चिंतन करतोय, काल्याच्या संदर्भात आपण कुठेतरी चुकतोय आणि चुकत नसतो तर परिपूर्णतेचं प्रतीक काल्याने तुमच्या माझ्या जीवनाची परिपूर्णता झाली असती, पण परिपूर्णता होत नाही याचा अर्थ काल्याच्या संदर्भात आपण कुठेतरी चुकतोय. मग महाराज आम्ही काल्याच्या संदर्भात काय चुकतोय? एक अध्यात्मकाराने असं चिंतन केलं की असं म्हटलं की काल्याच्या संदर्भामध्ये एक 6 प्रश्न निर्माण होतात. ऐका बारकाईने ऐका. आज फक्त काल्याच्या संदर्भात चिंतन करू आपण. या 6 प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे ज्याला मिळाली त्याला काला सेवन करण्याकरता मिळाला, आणि ज्याला काला सेवन करण्याकरता मिळाला त्याच्या जीवनाची परिपूर्णता झाली. मग महाराज काल्याच्या संदर्भातले 6 प्रश्न कोणते? इकडे बारकाईने बघा. ऐका. काल्याच्या संदर्भातले 6 प्रश्न कोणते? बारकाईने अध्यात्माच्या तत्व परंपरेने ते 6 प्रश्न ठेवले. त्यातला पहिला प्रश्न कोणता? ऐका. पहिला प्रश्न काल्याच्या संदर्भातला, महाराज ज्याला काला 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 म्हटला जातो, काला या शब्दाचा अर्थ होतो तरी काय? पहिला प्रश्न. महाराज ज्याला वारकरी संप्रदायामध्ये काला म्हटला जातो, ते काल्याचे प्रकार नेमके आहेत तरी किती? तिसरा प्रश्न, असा अद्भुत काला आम्हाला देतो तरी कोण? चौथा प्रश्न, काला मिळवण्याचा अधिकारी आहे तरी कोण? पाचवा प्रश्न, असा अद्भुत काला आम्हाला कोणत्या साधनाने मिळतो? आणि शेवटचा प्रश्न, असा अद्भुत काला मिळवण्याकरता त्याला योग्य प्रकारचं स्थान कोणतं? 6 प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली, त्याला काला मिळाला. विढाला अत्यंत मोजक्या शब्दामध्ये 6 प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आणि सेवेची परिपूर्णता करायची. आता पुन्हा एकदा बारकाईने बघा. महाराज ज्याला वारकरी संप्रदायामध्ये काला 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 म्हटलं जातं, तो काला नेमकं म्हणायचं तरी कशाला? काला शब्दाचा अर्थ काय? विठाला काल्याच्या संदर्भात जास्त व्याख्या अवघड करणार नाही, एकदम तुमच्या सोप्या भाषेमध्ये व्याख्या करतो. ऐका. ज्याला काला म्हटलं जातो, काला शब्दाची थोडक्यात व्याख्या अशी. ऐका. काला कशाला म्हणावा? 2 किंवा 2 पेक्षा जास्त गोष्टी तर जिथे एकत्रित करणे त्याला काय म्हणावा? नाही, लक्षात आला का? पाठीमागले काला कशाला म्हणावा? परत एकदा मला उत्तर द्या. 2 किंवा 2 पेक्षा जास्त गोष्टी तर जिथे एकत्रित करणे त्याला काय म्हणावा? नाही, तुम्ही अजून आश्चर्यानेच माझ्या चेहऱ्याकडे पाहताय, म्हणजे तुम्हाला काला कळलाच नाही. आमचे मित्र अण्णा वगैरे त्यांना सर्वांना माहिती, मी काल्या करते एक अत्यंत सोपा शब्द वापरतो. नाहीच काला कळला तो व्यवहारातला काला सांगतो. व्यवहारातला काला कशाला म्हणावा? ऐका. व्यवहारामध्ये जेवण करताना जेवणामध्ये भाकर आणि आमटी
त्या दोन्हीचा चुरून केला जातो त्याला काय म्हणावा? आता काला लक्षात आला का? काला कशाला म्हणावा? भाकर आणि आमटी दोन्हीचा चुरून केला जातो त्याला काय म्हणावा? काय काल्याची व्याख्या तेवढ्यावरती संकुचित नाही हा. ते अध्यात्मकाराने काल्याची व्याख्या 2 पाऊल पुढे जाऊन केली. परत एकदा ऐका. 2 गोष्टी एकत्रित आल्या म्हणजे काला होत नाही. शब्द कळाले का? 2 गोष्टी एकत्रित आल्या म्हणजे काला होत नाही. मग महाराज काला कशाला म्हणावा? आता इकडे लक्ष द्या. ऐका काला कशाला म्हणावा? 2 गोष्टी एकत्रित आल्या म्हणजे काला होत नाही. तर काला होण्याकरता एकत्रित आलेल्या गोष्टींची, पुन्हा एकदा ऐका, एकत्रित आलेल्या गोष्टींची ही एकरूपता महत्वाची. आणि एकरूपता ज्या दिवशी होईल त्या दिवशी त्याला काय म्हणावा? नाही लक्षात आलं? पुन्हा एकदा ऐका. व्यवहारातली भाकर आणि आमटी दोन्हीचा काय सांगितला? काला सांगितला. पण भाकर आणि आमटी नुसती एकत्रित उपयोग नाही. शब्द ऐका. भाकर आणि आमटी एकत्रित आल्यानंतर दोन्हीची एकरूपता झाली पाहिजे. आणि एकरूपतेमध्ये भाकर स्वरूपाने न राहता आणि आमटी स्वरूपाने न राहता दोन्हीची एकरूपता झाली की त्याला व्यवहारातला काला म्हणावा. तसा अध्यात्मातला काला घ्या. एक जीवनम तत्व आणि एक परमात्मा तत्व. ऐका अध्यात्मातला काला एक जीव तत्व आणि परमात्मा तत्व, ही 2 तत्व एकत्रित उपयोग नाहीत. ही 2 तत्व एकत्रित आल्यानंतर दोन्हीची एकरूपता महत्वाची. आणि त्या एकरूपतेमध्ये जीव न राहता आणि परमात्मा न राहता याला काला म्हणावा. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुका म्हणे. नाही तुम्ही सर्वांनी म्हणायचं काला काळा पण आपल्याला तुका म्हणे. कोठे आभेद देखील. आपण आभेद कशाचा सांगितला? पुण्याचा शब्द बारकाने ऐका. जीव तत्वाचा आणि परमात्मा तत्वाचा आभेद ज्याला सांगितलाय तुका म्हणे काला. कोठे आभेद देखीला तुका म्हणे काला. तुकोबाराय म्हणतात त्याला काला म्हणावा. पुन्हा एकदा प्रश्न मी सांगितलेला काला लक्षात आला? पाठीमाग बाबा काला लक्षात आला? नाही अजून मनावशा माना तुमच्या हलनात म्हणजे काला कळलाच नाही तुम्हाला. ते काय माझ्या कीर्तनाचा नियम आहे, जोपर्यंत माझा सिद्धांत कळत नाही तोपर्यंत मी पुढे जातच नाही. काला कळत आणखी बापू सोपा काला भावार्थ रामायणातला काला महाराज आला बरं का. भावार्थ रामायणामध्ये किती गोड काला आला. असा काला सांगितला. काय झालं ते भगवान श्री प्रभू रामचंद्र अयोध्येच्या गादीवरती बसले आणि त्या हनुमंतराच्या चरणापाशी बसले. ऐका रे काला कशाला म्हणावा? ऐका ती शेजारी बसले हनुमंतराकडे देवाने आश्चर्याने पाहिले. तर देवाने प्रश्न केला हनुमंतराला. विचारलं काय विचारलं? तू कोण आहे म्हणून. काय विचारलं? कोणी विचारलं? नाही कुणी विचारलं? कुणाला? हनुमंतराला. काय विचारलं? तू कोण आहे म्हणून. ते हनुमंतराला विचारलं तू कोण आहे म्हणून. हनुमंतरा जरा आश्चर्यात पडले. ती देव मला आता काय विचारतोय तू कोण आहे म्हणून. देवाला माहित नाही का वनवासामध्ये सीता मातेचा शोध घेण्यामध्ये सगळ्याच्या पुढे कोण होतं? मीच होतो. रावणाची लंका जाळण्याकरता सगळ्याच्या पुढे कोण? मीच होतो. लक्ष्मणाला शक्ती लागली वाचवण्याकरता सगळ्याच्या पुढे कोण? प्रभूला सहाय्य करण्याकरता रावणाला मारत असताना सगळ्याच्या पुढे कोण?
आणि मग माझ्याशिवाय देवाचं पान हालत नव्हतं आणि ती देव मला आता काय विचारतोय तू कोण आहे म्हणून. ती हनुमंताने जरा दुसऱ्या अंगाने विचार केला बरं का. हनुमंताने विचार केला हा दोष माझ्या देवाचा नाही, हा दोष देवाचा नाही. मग दोष कुणाचा आहे? देव ज्या खुर्चीवरती बसल्या त्या खुर्चीचा दोष असावा. ते बऱ्याच वेळा तीच होतं बरं का, बऱ्याच वेळा तीच होतं. काय माहिती का, दोष माणसाचा नसतो, माणूस ज्या खुर्चीवरती बसल्या त्या खुर्चीचा दोष असतो. जरा सोप्या शब्दात बोलू का, काय ज्याला आपण मतदान देऊन निवडून आणलेले आणि आता का तो खुर्चीवरती बसला आणि आपण जर का त्याला भेटायला गेलो की तो खुर्ची बसल्या बसल्या आपल्याला विचारतो तू कोण आहे म्हणून. ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली. ते हनुमंताच्या बाबतीत तेच झालं. ते हनुमंताने विचार केला दोष देवाचा नाही खुर्चीचा असावा. पण हनुमंतराय फार हुशार होते. आता लक्ष द्या, महाभारत रामायणामध्ये त्याचं चिंतन आलं. हनुमंताने विचारलं देवा मला तुम्ही विचारते तू कोण आहे म्हणून, पण देवा तुम्हाला कोणत्या दृष्टिकोनातून तू विचारतोय. लक्ष द्या, लक्ष द्या, ऐका. हनुमंताने विचारलं देवा कोणत्या दृष्टिकोनातून. देवा ऐक, मला तू जीव दृष्टिकोनातून विचारतोय. देवा मला तू दास दृष्टिकोनातून विचारतोय. देवा मला तू आत्मदृष्टिकोनातून विचारतोय. देवा मला नेमकं तू कोणत्या दृष्टिकोनातून विचारतोय. महाभारत रामायणामध्ये त्याचं चिंतन आलं. देवा ऐक, तुम्हाला जर का देह दृष्टिकोनातून विचारत असतील ना, तर हनुमंताने उत्तर दिलं देहदृष्ट्या तू दासोहम. देवा ऐक, देह दृष्टिकोनातून विचारत असतील ना, देहान मी तुझा दास आहे. परत विचारलं देवा मला जर का तू जीवदृष्टी तदांशः, पुढे शब्द केला देवा मला जर का जीव दृष्टिकोनातून विचारत असतील ना, मी तुझा अंश आहे. आणि शेवटी प्रश्न केला की देवा आत्मदृष्टिकोनातून विचारत असतील ना, तर देवा तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कसल्या प्रकारचा भेदच नाही. या अभेदाला भावार्थ रामायणामध्ये काला म्हणाला. आणि महाराज म्हणतात की असा काला ज्याला मिळाला त्याच्या जीवनाची काय होत असते, परिपूर्णता होत असते. याला भावार्थ रामायणातला काला आणि तुकोबऱ्यांचा काला म्हटलं. आता काला लक्षात आला असं म्हणायला हरकत. अजून पटवून देऊ काला? नाही, काला कळला का अजून पटवून द्यायचा? नाही, पाठीमागं कळलं म्हणतात, कळलं म्हणतात. कळलं म्हणजे मला पुढे जाण्याकरता आता हरकत नाही. आता याला काय म्हणावा, काला म्हणावा. आणि मग काहींनी प्रश्न केला महाराज असा जर का काला आहे, काल्याचे प्रकार किती? दुसरा प्रश्न आला. मी काल्याचा पहिला प्रकार सांगितला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. तुकोबऱ्यांनी खात्यामध्ये काल्याचा आणखी एक प्रकार सांगितला. तो प्रकार सांगत असताना महाराज म्हणतात हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, गाथेमध्ये काल्याचा आणखी एक प्रकार ठेवला. हरिनामाचा खिचडी काला. परत एकदा ऐका बरं का, अभेदाचा काला जेवढा महत्वाचा आहे तेवढा हरिनामाचा खिचडी काला महत्वाचा. कालामध्ये मिळवण्याकरता दोन गोष्टी तुकोबऱ्यांनी फार खोचक ठेवल्या. या दोन गोष्टीचा संयोग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हरिनामाचा खिचडी काला मिळत नाही. मग हरिनामाचा खिचडी काला मिळवण्याकरता दोन गोष्टी कोणत्या? इकडे बघा. हरिनामाचा खिचडी काला मिळवण्याकरता पहिली गोष्ट सांगितली हरी कळला पाहिजे. आणि हरिनामाचा खिचडी काला लक्षात आले का बघा. एक तर हरी कळला पाहिजे आणि दोन नंबर हरीचं नाम कळलं पाहिजे. ज्याला हरी कळाला आणि हरीचं नाम कळालं त्याला हरिनामाचा खिचडी काला मिळाला. याचा आणखी
कळला, पण हरीचं नाम नाही कळलं, त्याला हरिनामाचा खिचडी काला मिळू शकत नाही. आणि एखाद्याला नुसतं हरीचं नाम कळलं पण हरी नाही कळला, त्या खिचडी काल्यामध्ये हरी जेवढा महत्वाचा आहे तेवढंच हरीचं नाम महत्वाचं आहे. आणि दोन गोष्टीचा सुयोग जुळला, त्याला हरिनामाचा खिचडी काला मिळाला. विठाला विठाला अद्भुत प्रकार तुकोबऱ्यांनी गाथेमध्ये ठेवला. तुकोबऱ्या म्हणतात की तू काला तर फार महत्वाचा आहे. तो काला दुनिया पुढे दुनिया पुढे गाथेमध्ये काल्याचा तिसरा प्रकार ठेवला. याच्यापेक्षा चौथा प्रकार मला तर नाही आढळला तर नंतर सांगा. तिसरा प्रकार सांगितला, उपदुनिया पुढते येऊ. कोणता काल आला महाराजी? दही भात. कोणता काल आला? सगळ्यांनी मला उत्तर द्या. कोणता काल आला? दही दही. मी प्रश्न करतो तुम्हाला परत एकदा, ते तुकोबराय म्हणतात दही भात. तुकोबऱ्यांनी विचारलं, तुकोबर आहे दही भाताचा काला खाण्याकरता परत एकदा सांगा बरोबर. उपदुनिया पुढती येऊ. हो तुकोबर खाण्याकरता तुम्ही खाली वैकुंठातून येणार आणि दही भाताचा काला. अहो दही भाताचा काला काय खायला मिळत नाही का? आणि तो खाण्याकरता तुम्ही वैकुंठ नावाचं पद सोडून मृत्यू लोकात आला. पूर्वी असा आपण दुसऱ्या अंगाने विचार करायचा. ज्या अर्थी तुकोबऱ्या म्हणतात की दही भाताचा काला, तुम्हाला आम्हाला दही भाताचा काला वेगळा म्हणायचा आहे आणि तुकोबऱ्यांना दही भाताचा कालाचा अर्थ वेगळा सांगायचा आहे. मग आपला दही भाताचा काला हा व्यवहारातला झाला, पण तुकोबऱ्या म्हणतात की दही भाताचा काला खाण्याकरता वरून खाली येऊ. बरं का, असा असावा असा मी आग्रह धरणार नाही, पण ज्या अर्थी तुकोबऱ्या म्हणतात की दही भाताचा काला खाण्याकरता वरून खाली येऊ, त्या अर्थी तुकोबऱ्यांना हा आपण असा करण्याचा प्रयत्न करू. पण त्याचा अर्थ करण्याकरता आपण काय करू? दोन्हीचा अर्थ शोधू. दोन्हीचा अर्थ सापडला की एक त्याचा अर्थ सापडेल. पण दोन्हीचा अर्थ सापडण्याकरता आपण काय करू? त्यांच्या जरा चवी शोधू आणि त्या जरा मला मदत करा, म्हणजे अर्थ आपल्याला सापडेल. दही भाताच्या काल्यामध्ये मला पहिल्यांदा उत्तर द्या. दही 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 दह्याची चव कशी येऊ? थोडस दह्याची चव. दही कशी? चव आंबटे. आणि आता दुसरा काय तर भात आला. भाताची चव कशी बरं? वा इकडे गोड गोड. लय नाही पण थोडासा गोड. लय नाही पण थोडासा गोड. अर्थ कसा करता येईल ऐका बरं. करता आपण दोन्हीच्या चवी शोधल्या. परत त्याचं उत्तर द्या. दह्याची चव, भाताची चव. आता ऐका, ज्या दह्याची चव आंबट, दही या शब्दाचा अर्थ आपल्याला करता येईल. दह्याची चव आंबट आहे ना, दही या शब्दाचा अर्थ करा प्रपंच. आणि भात खाण्याकरता दोन्हीचा अर्थ आपण असा करू. तुकोबराय म्हणतात बाह्यांगाने प्रपंचात राहा. ऐका ऐका, दही भाताचा काला कशाला म्हणावा? बाह्यांगाने प्रपंचात राहा.
तो ठसून बरा, याला दही भाताचा काला म्हणा. याला कोणता काला? याला दही भाताचा काला. नाही जरी टाळी वाजवली तरी याचा पुढला प्रश्न फार महत्वाचा आहे बरं का. याचा पुढला प्रश्न फार महत्वाचा आहे. इकडे लक्ष द्या, ऐका. याच्यातला पुढला काला सांगितला, पण या तुमच्या दही भाताच्या काळामध्ये महत्वाचा प्रश्न तो खबर आहे. भाताच्या काळामध्ये दहीवरती भात टाकायचा का भातावरती दही टाकायची? बरं इकडे भातावरती दही, इकडे जरा काय जाणकार म्हणजे दह्यावर भातावर दही. नाही भाताव दे का दह्यावर भाताव? इकडे भाताव दे. जरा पुढे काय जाणकार मंडळी जराशी दह्यावर भात टाकायचा का भात? बरोबर. इकडे काय आमच्या माता भगिनी जरा पाठीमाग दह्यावर भात का भाताव दही? त्या मागल्यानंतर कशावर काय टाका, शेवटी पोटातच जायचंय. फार महत्वाचा प्रश्न आहे. आता ऐका, परत एकदा प्रश्न विचारतो. तुकोबऱ्यांच्या दही भाताच्या काळामध्ये तुकोबऱ्यांनी विचारलं, तुकोबऱ्या त्या दह्यावरती भात टाकायचा का त्या भातावरती? भातावरती 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 उत्तर लोक करायचं. मग आता भातावरती उत्तर लोक करायचं. भातावरती भातावरती तुम्ही म्हणताय भाताव दे. आता एक लक्ष द्या, तुम्ही जर का म्हणताय भाताव जर का दही टाकायची तर महाराज आपल्याला अर्थ असा करावा लागेल, भात खाली पांगून त्या भाताचा अर्थ काय केला आपण? परमार्थ. आणि जी दहीवरती टाकली तुमच्या म्हणण्यानुसार त्या दहीचा अर्थ काय केला? असा जर का तुमच्या म्हणण्यानुसार अर्थ केला तर बाह्य अंगाने भात ठेवा, म्हणजे बाह्य अंगाने तुम्ही परमार्थात राहा. नाही असा अर्थ करावा लागेल ना. मग असा अर्थ करावा लागेल. आता परत एकदा संधी देतो. आता परत एकदा आता भाताव दही. आता दह्यावरती भात टाकायचा. दही जर का खाली पांगून ठेवली म्हणजे तो तुम्ही आम्ही केले काय तर प्रपंच. पण वरती जर का आज्यात भात ठेवला म्हणजे आतमध्ये परमार्थ ठसून भरलेला आहे. काला म्हणावा असा दही भाताचा काला खाण्याकरता उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. काला शब्दाचा अर्थ कळाला, काळ्याचे प्रकार कळाले. आता तिसरा प्रश्न आमच्या तुकोबऱ्या, अधिकारी कोण आहे? तुकोबऱ्या म्हणतात की ठाई कला कुणाला? तुका म्हणे भाविकाला ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध प्रेम आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये कृष्णाबद्दल शुद्ध प्रेम आहे, अशा भाविकाला कोणता काला कशाला म्हणावा? कालेचे प्रकार किती? काला मिळवण्याचा अधिकारी नेमकं आम्हाला देत तरी कोण? तर काला देण्याचा दोघांना अधिकारी प्रसाद
अधिकार पहिल्यांदा कुणाला त्या प्रसाद देतो. ते काय म्हणले की महाराज पंढरीनाथ कोण काला मिळवायचा, पण पंढरीनाथ कळणं लय अवघड आहे. तू पंढरीनाथ जर का कळतच नाही, कारण पंढरीनाथ कळणं एवढं सोपं नाही. तो कुणालाच कळला नाही. महाराज म्हणतात ही वेदा नाही हरी नाही वेदा नाही ना कळला हरी वेदा नाही कळला नाही नाही कळला नाही कळला. माझ्याकडे तेवढा वेळ आहे. ती पंढरीनाथ कळणं एवढं सोपं नाही. वेदाला सुद्धा पंढरीनाथ कळला. आणि मी खरं सांगू का, जो पंढरीनाथ तुम्ही आम्हाला प्रसाद देणार ना, पंढरीनाथ वेदाला कळला नाही. आपल्याला कळण का हो? नाही इकडे इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. आपल्याला कळण का? नाही, लय पण बघू नका, आपल्याला काहीच कळत नाही. ते काय असे कुणीतरी असं म्हटले बरं का. काय काय लोकांना तर आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना काही पण नाही कळलं. म्हणजे कमीत कमी आपल्याला कळत नाही एवढं तरी आपल्याला कमी काय व्हावं. काय काय लोकांना तर आपल्याला कळत नाही हे सुद्धा कळत नाही. ते महाराज जातात मी पाठीमाग शक्यतो माझा इष्टीचा प्रवास बंदच झालेला आहे. दिनेश महाराज आता वारीची वेळेस पाठीमागे आहे, मोठ्या वारीची वेळेस वारी झाली. मी इष्टीने पाठीमागे येत होतो पंढरपूर आमच्या दौंडला. ते दौंड येत असताना इष्टीमध्ये बसतो, माझ्या शेजारी एकदम बसलो होतो. आम्ही दोघा चर्चा चालू झाली. ते प्रथमेश दादा ते कंडक्टर उठलं माझ्या पैशाला, मला म्हणला महाराज तिकीट द्या की. मी पटकन उभं राहिलो, म्हटलं मला एक फुल तिकीट दे. तिने माझं फुल तिकीट दिलं. माझ्या शेजारी बसलो होतो, त्याला विचारलं तिकीट. ते म्हणला मला 2 फुल तिकीट द्या. मी म्हटलं मी एकटाच फुल तिकीट काढलं आणि हो पण एकटाच आहे, पण हे 2 फुल तिकीट का काढल्यात? मला वाटलं याच्या ओळखीचं कोणतरी पाठीमागं बसले मग 2 तिकीट काढल्यात. काय नाही, ती 15-20 मिनिट इष्टी चालली आणि चर्चा करत असताना मला कळलं याच्या ओळखीचं कुणीच नाही. मी म्हणलं कुणीच नाही, मग ह्याने 2 फुल तिकीट का काढली? आणि मी बसले मित्र म्हणलं मित्रा मी एकटाच आहे, म्हणलं माझ्या एकटाच मी फुल तिकीट काढलं आणि तू पण एकटाच आहे, मग तुझी 2 फुल तिकीट का काढली? त्याने बसल्या माझा हात धरला, म्हणला बाबा मी काय येडा नाही तेव्हा 2 फुल तिकीट काढायला. मी म्हणलं मग 2 तिकीट का काढली तू? ते म्हणला बाबा एखादं तिकीट हरवलं तर दुसरं दाखवायला असावा याच्या करता. काय लोकांना कळत नाही हे सुद्धा त्यांना. आणि मग मला राहलंच नाही. मी अण्णा मग मी त्याला म्हणलं मित्रा एक तिकीट हरवलं तर दुसरं तिकीट दाखवायला असावा, मग 2 तिकीट काढली. पण मी म्हणलं मित्रा समजा इष्टीत बसल्या तुझी 2 तिकीट हरवल्या. ते म्हणला येडा नाही, महिनाभराचा पास माझ्या खिशातही म्हणला. काय काय लोकांना आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना. ते काय माझं कीर्तन मध्ये पाहिलं तुम्ही जरा विनोदाला माझी येते, काल्याच्या कीर्तनात माझी येत नाही बरं का. ते हा ती कळत नाही तर आपल्याला कळलं पाहिजे. मग परमार्थामध्ये पहिल्यांदा पंढरीनाथ कळला पाहिजे, पण वेदाला कळला नाही. मग महाराज असा पंढरीनाथ जर का कळत नाही तर आम्हाला काला कधी देणार? आणि मग महाराजांनी पंढरीनाथ जर का काला देत नाही तर मुभा दिली, आणखी काला जर का कोण देते? महाराज म्हणतात एक चिटाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. एक टाळी झाली पाहिजे, एक टाळी. हा काला कोण देते? काला कोण देते? हा एक चिटाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. महाराज म्हणतात की हा काला फक्त 2 नंबर जर का कोण देत असेल
तर एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटीन माझा ज्ञान राजगोपाळ असेल या वाटी. 4 प्रश्नाची उत्तरं सापडली. काला कोण देते? आता 5वा प्रश्न, काला नेमका कोणत्या साधनाने मिळतो? आणि शेवटचा प्रश्न, काला नेमका कोणत्या स्थळावरती, कोणत्या स्थळाचं नाव सांगतो? वाळवंटातच फक्त काला मिळतो. आणि ते वाळवंट कोणतं? अंतःकरूपी वाळवंटामध्ये हा काला मिळतो. ज्याला मिळणार त्याच्या जीवनाची परिपूर्णता. आणि शेवटचा प्रश्न, काला मिळवण्याचं साधन काय? त्या साधनाचं उत्तर आता शेवटी तुकोबरायाने दिलं. तुकोबराय म्हणतात काला मिळवण्याचं साधन काय? महाराज म्हणतात ही चरित्राती चरित्र. कोणतं चरित्र उच्चारू नका. काला मिळून तर साधने देवाच्या चरित्राचा उच्चार झाला पाहिजे. म्हणून राहिलेल्या फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये जावतं चरित्र ठेवायचं आणि चरित्रातूनच अभंग सोडायचा. मग खरं देवाचं चरित्र कुठे? ऐका काय देवाचं चरित्र आपण किती आकळण्याचा प्रयत्न केला, शब्दातून वर्णन करण्याचा प्रयत्न केला. देवाचं चरित्र आपल्या शब्दातून वर्णन करणं शक्य नाही. पण वर्णन करणं जरी शक्य नसलं पण थोडासा प्रयत्न करणं मात्र आपलं काम आहे. म्हणून देवाचं खरं चरित्र कुठे? ऐका देव कारागृहात प्रगट झाले. शब्द ऐका. देवाचा जन्म उत्सव नाही, देवाचा प्रगट दिने. जन्म तुमचा माझा आहे. देवाला जर कसं माणसं बऱ्याच वेळा पत्रिका टाकतात, कृष्ण जन्म, राम जन्म, दत्त जन्म. महाराज हा शब्द चुकीचा आहे बरं का मूळचा. देवाला जन्म नाही, देवाचा प्रगट दिने. देवाला जन्म म्हणतो देव तुमच्या माझ्यासारखा देव नाशिवंत ठरेल. नाशिवंत ठरलं तर देव आज्ञेने ठरेल. आज्ञेने ठरलं तर देवाला नाश होईल. आणि नाश जर का झाला तर देवाचा मृत्यू होईल. आणि मृत्यू जर का झाला तर देवाला अर्थपूर्ण नाही. म्हणून देवाचा जन्म नाही, देवाचा प्रगट नाही. कारागृहामध्ये 12:05 मथुरेच्या कारागृहामध्ये वसुदेव देवकीच्या पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा
कृष्ण रूपामध्ये प्रगट झाले. त्या 8 वर्षाची मूर्ती, एवढी सुंदर मूर्ती वसुदेव देवकीने पाहिली आणि पाहतच राहिले. पण पाहता पाहता पुन्हा त्यांनी चिंता केली. 6 मारले, 7वा गर्भ जिरला आणि या सुंदर बालकावरती दृष्टाची नजर पडली तर तू मारल्याशिवाय राहणार नाही. आई बापाच्या चेहऱ्यावरती चिंता जगाच्या बापाने जाणली. एक लक्षात ठेवा, मुलगा त्यालाच म्हणावा. परत एकदा ऐका, मुलगा कुणाला म्हणावा, पुत्र कुणाला म्हणावा. ऐका ऐका, आई बापाने सांगितल्यानंतर मुलगा जर का तसं काम करत असेल आणि वागत असेल तर त्याला मुलगा नाही म्हणावा. मुलगा कुणाला म्हणावा. शब्द ऐका, आई बापाने सांगितलं तर काम तर कुणी करीन. आई बापाने सांगितलं तर कुणी काम ऐकल. मुलगा तो नाही, मग मुलगा कुणाला म्हणावा. ऐका, आई बापाने सांगण्याच्या अगोदर आई बापाच्या चेहऱ्यावरती चिंता जाणून तशा प्रकारचं जो काम करतो त्याला पुत्र म्हणावा. त्याला पुत्र. कृष्ण परमात्म्याने आई बापाच्या चेहऱ्यावरती चिंता जाणली, सांगितलं नका काळजी करू. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, घराला घराला घराला, देवाने जन्माला आलेल्या कुणाला काम सांगितलं. बापाला पहिलं काम सांगितलं. काय काम सांगितलं. नंदाच्या घराला, मदनी गोकुळाला. ते मला थोडसे प्रमाणाचा थोडासा एक अर्थ असा पण पडतो कधी कधी. देव जन्माला आलेल्या पहिलं बापाला काम सांगावं. शब्द पटले तर बघा, ते कुणी कुणाला काम सांगितलं. देवाने म्हणजे मुलाने कुणाला काम सांगितलं. बापाला. कुणी काम सांगितलं. मुलाने. कुणाला. म्हणून मी नेहमी म्हणतो बरं का, जिथं देवाने जर का जन्माला आलेल्या बापाला पहिलं काम सांगितलं, जिथं वसुदेव कामाला लादला नाही, भविष्यात पोरांनी जरी आपल्याला काम सांगितले आपण लादायचं नाही, ही परंपरा देवाने बापाला पहिलं काम सांगितलं. नंदाच्या घराला. ती वसुदेवाने क्षणाचा विचार केला नाही, मला सगळं चरित्र उलगडायचं नाही. देवाला उच्चरला बाहेर पडले, कारागृहाचे दरवाजे उघडले, मंद मंद पाऊस चालू होते आणि यमुना नदीच्या किनाऱ्यावरती आले. तो पूर पाहिला, पण वसुदेवाने विचार केला पुढे जावा तिथेही मरणे आणि पाठीमागे जावा तर तिथेही मरणे. पण एक बाप कशाला म्हणावा. शब्द बारकाने ऐका, बाप कशाला म्हणावा. ऐका ऐका काय. वसुदेवाने विचार केला यमुना नदी प्रवेश करावा तर तिथेही मरणे आणि पुन्हा कारागृहात जावा तर तिथेही मरणे. पण वसुदेवाने बाप या नात्याने विचार केला, बाप या नात्याने विचार केला, मी जर का पाठीमाघारी गेलो तो दृष्ट कंस मला तर मारीन पण माझ्या मुलाला सुद्धा मारीन. मग पाठीमागे जाण्यापेक्षा यमुना नदीमध्ये प्रवेश केलेला बरा. कमीत कमी या यमुना नदीच्या पुरामध्ये मी बुडून मरेन पण कमीत कमी माझं मूल तरी वाचेल. याला बापाचा विचार म्हणावा. याला वसुदेवाने प्रवेश केला. देवाला घेतल्याबरोबर यमुना नदीमध्ये प्रवेश केल्यानंतर पूर चढू लागला. ते काय पुराच्या संदर्भात भागवतामध्ये काही चिंतन आले बरं का. असं चिंतन आलं की देवाने आपला अंगठा काढला आणि यमुना मातेला दर्शन दिलं. मी प्रमाण म्हणून वेळ घेणार नाही. तर देवाने अंगठा काढून ते यमुना मातेला दर्शन दिलं. दर्शन का दिलं याच्या पाठीमागले कारण काय. म्हणजे 2-3 कारण आढळली, मला जास्त वेळ घ्यायचा नाही. पण पहिलं कारण, देवाने आपला अंगठा काढला आणि यमुना मातेला दर्शन दिलं. ते चरणाचं दर्शन दिलं. का दर्शन दिलं माहितीये का. काय झालं होतं, बऱ्याच दिवसातून सासूबाईंनी आपल्या जावयाचं दर्शन केलं नव्हतं.
ते सासूबाईला दर्शन घडावा याच्याकरता देवाने आपल्या चरणाचं दर्शन दिलं. ते बरीच म्हणतात की कोण जावं कोण नेमकं सासू नेमकी. ऐका ऐका, कृष्ण परमात्म्याची यमुना माता ही सासू होती. कोण होती? तुम्ही म्हणता सासू कशी होती? सासूच होती ती. कशी सासू होती? ऐका ऐका, त्याचं कारण असं भागवतकरांनी दिलं. काय आहे? मला एक उत्तर द्या. त्या समुद्रातून जिची उत्पत्ती झाली, निर्माण झाली, ती कोण आहे? लक्ष्मी. आणि लक्ष्मीचा पती कोण आहे? लक्ष्मीचा पती कोण आहे? कृष्ण परमात्मा. लक्ष्मीचा पती कोण आहे? कृष्ण परमात्मा. आणि कृष्ण परमात्म्याची पत्नी कोण आहे? ते लक्ष्मी. आणि लक्ष्मीचा बाप जर का कोण आहे? तर समुद्र आहे. आणि समुद्राच्या पत्न्या जर का कोण असतील तर समुद्राच्या पत्न्या ह्या जगातली जेवढे काही तीर्थ आहेत, ज्या काही नद्या आहेत, त्या समुद्राच्या पत्न्या सांगितल्या. त्याच्यात यमुना सुद्धा समुद्राची कोण झाली? पत्नी झाली. मग यमुना जर का समुद्राची पत्नी झाली तर समुद्राची यमुना मातेची मुलगी कोण आहे? लक्ष्मी. आणि लक्ष्मीचा पती कोण आहे? तो कृष्ण आहे. तो कृष्ण जर का समुद्राचा जावई असेल तर कृष्ण यमुना मातेचा कोण झाला? कोण झाला? जावई झाला. म्हणजे कृष्ण परमात्म्याची नात्याने यमुना माता ही सासू झाली. आणि सासूबाईने बऱ्याच दिवस झालं जावयाचं दर्शनच केलं नव्हतं. पण देवाने विचार केला सासूबाईला दर्शन द्यावा म्हणून आपला अंगठा काढला आणि फक्त अंगठ्याचं चरणाचं काय दिलं? दर्शन दिलं. मग काही म्हणतील देवाने मुख का दाखवलं नाही? आहा हा हा, अशी परंपरा नाही, अशी परंपरा नाही. जुनी लोक आम्हाला सांगतात जावाई किती जरी जुना झाला आणि जावाई जर का दिवाळीला सासरवाडीला गेला तर सासरवाडीची सगळी माणसं जावयाचं तोंड पाहतात, पण सासूबाई मात्र जावयाचं तोंड कधी पाहत. ही मी पूर्वीच सांगतोय, आता तर सांगत नाही. हा असं म्हटलंय की सासू कधी जावयाचं तोंड बघत नाही. सासूच्या समोर जरी जावया आला तर सासूने मी जावयाच्या चरणाकडे पाहते. ही परंपरा आहे. म्हणजे देवाने विचार केला मुखाचं दर्शन नाही, सासूबाईला माझ्या चरणाचं दर्शन करावं लागेल म्हणून आपला पाय काढला आणि अंगठ्याचं दर्शन दिलं. त्याची ही 2 कारणं झाली. आणखी 2 कारणं पण माझी वेळ संपली. पुढे गेल्यानंतर अंगठ्याचं दर्शन दिलं, यमुना मातेचा पूर्व सरला, देवाला तिथे ठेवलं आणि निर्माण झालेली मुलगी कारागृहात आणली. आल्याबरोबर तिने आकांत केला. पहारेकरी जागे झाले. कंसाला खबर लागली तर कंस तिला मारणार. तर तिने सांगितलं तुझं लागेमध्ये उपजला माझा आधी. मग कंसाच्या दरबारात चिंता आणि जिथे देव गोकुळामध्ये गेला तिथे आनंदाला उधाण आलं. म्हणून उधाणामध्ये म्हटलेले किती उधाण आले आनंदाला. मग गोकुळाचं वर्णन करताना म्हटलं गवळ मनती ग मनती गवळ दिला नानाय शोधिला मनती ग मनती गवळ दिला नानाय शोधिला मनती ग मनती गवळ दिला पुत्र झाला येशू दिला मनती ग गवळ दिला एक भावी एक पुढे ताते बाबी सुंट बेडी कीर्तनकारांनी ती गवळण अशी गायली महाराज. काय आता आमच्या नवीन कीर्तनकारांनी महाराज ती गवळण गाताना म्हटलं, ती गवळण अशी म्हटली. कशी म्हटली? गवळण म्हणती ग गवळणीला पुत्र झाला यशोदीला एक धाम ताटी बाटी एक धाम पुढे ताटी बाटी गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदीला
अशी गाण्याचा प्रयत्न केलाय की याला कारण आहे नंदाच्या वाड्यावरती आलेला आनंदाचं उदाहरण आहे. पण काय आहे? नंदाच्या वाड्यावरती आनंद आहे पण इथे गोकुळामध्ये सगळी चिंता पसरली, मथुरेमध्ये चिंता पसरली. देव गेला कसा आणि त्या भर सभेमध्ये देवाला मारण्याचा पहिला विडा उचलला पुतणीने. पुतना मारण्याकरता गेली. भागवतात म्हणतात देव 6.5 दिवसाचा असताना पुतना मारण्याकरता गेली. पण 6.5 दिवसांनी मारण्याकरता गेलेली पुतना गोकुळातून परत मथुरेत गेली. उलट गोकुळातून मथुरावासींना निरोप गेला. पुतनेचा सावड्याचा कार्यक्रम झालाय, जमलं तर 10-5 जणांना दहाव्याला पाठवा आणि मिळाला ते एखादा प्रवचनकार पाठवा. ती पुतना परत माघारी गेलीच नाही, मागं भट्ट गेला. आणि हे करत असताना जगाचा बाप वाढू लागला. पण वाढत असताना जगाचा बापाला बाहेर पडायचे. पण कृष्ण परमात्म्याने नंद बाबाच्या वाड्याच्या बाहेर पडत असताना कसा बाहेर पडला असं वर्णन आहे. तळवीत हात टेकीत दाद गुडघ्याने रांगात, तळवीत हात टेकीत दाद गुडघ्याने रांगात, ही रंगनी रंगनाथ रंगनी रंगनाथ रंगनी रंगनाथ पुण्या दिला सुई, 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 हात टेकीत दाद गुडघ्याने रांगात, रंगनी रंगनाथ रंगनी रंगनाथ रंगनी रंगनाथ पुण्या दिला सुई, रंगनी रंगनाथ पुण्या दिला सुई, रंगनी रंगनाथ पुण्या दिला सुई, रंगनी रंगनाथ पुण्या दिला सुई. आमच्या नवीन कीर्तन करण्याचा गवळण अशी गायली. पण आम्ही आळंदीमध्ये असताना जुने वारकरी ही गवळण गात असताना म्हणायचे, तळवे तळहाता तळहात टेकीत, तळवे तळहाता तळहात टेकीत, दाद गुडघ्याने गुडघ्याने रांगात, दाद गुडघ्याने गुडघ्याने रांगात, दाद गुडघ्याने गुडघ्याने रांगात,
आणि देव रांगू लागले आणि देव बाहेर पडले. बाहेर पडल्याबरोबर देवाची पहिली नजर राधेवरती गेली, पण राधेने ओळखलं नाही. का? कारण राधा कृष्ण परमात्म्याची वृंदावनामध्ये कितीतरी वर्षापासून वाट पाहते. आज माझा परमात्मा येईल, माझा परमात्मा येईल. का? वाट पाहणारी राधा कृष्ण परमात्म्याने पहिल्यांदा भेटली. का? कारण राधा वाट पाहत असताना म्हणते हे वृंदावन है, उस वृंदावन में क्या क्या है. राधा जी कहती है इस वृंदावन में यमुना तीर है. राधा जी कहती है इस वृंदावन में क्या है, इस वृंदावन में रास लीला है. इस वृंदावन में क्या है, इस वृंदावन में भाग्य बिहारी है. इस वृंदावन में क्या है, संतों का सहवास है. इस वृंदावन में क्या है, भाव और भक्ती का एहसास आहे. म्हणून असंही म्हटलेले त्या वृंदावनात काय राधा भेट देण्याकरता येते. पुन्हा असं म्हटलेले हे बाके बिहारी श्री वृंदावन में है मेरा दिल खो गया. राधा जी कहती है इस वृंदावन में मेरा दिल खो गया. किस किस का दिल खो गया. हाँ एक ताड़ी. हाँ किस किस का दिल खो गया. हाँ एक ताड़ी. हाँ किस किस का दिल खो गया. राधा जी से पूछा, राधा जी से वृंदावन में क्या है, इस वृंदावन में अपना दिल खो गया. राधा जी कहते हैं हाँ मेरा दिल खो गया. ताड़ी. राधा जी से किसी ने पूछा जिस वृंदावन में कृष्ण परमात्मा का कन्हैया आस लगा के बैठी हो, उसको उसके दर्शन के लिए राधा जी कहती है कि कृष्ण परमात्मा की आस लगा के बैठी क्योंकि उसका मुझे दर्शन होना है. राधा जी पूछती है उस कृष्ण परमात्मा कैसा है, उसके बारे में पूछा. कृष्ण परमात्मा कैसा है ऐसा वर्णन किया है भागवत में. वाह एक ताड़ी आवाज आना पाएंगे. वृंदावन में क्या है, आज इस कृष्ण परमात्मा के दर्शन करना चाहते हो, उस कृष्ण परमात्मा कैसा है. राधा जी कहते हैं मेरा कन्हैया कैसा है. राधा जी कहते हैं मेरा कन्हैया कैसा है. राधा जी से पूछा उस कन्हैया उस गिरिधार के दर्शन के लिए आस लगा के बैठी है, उस कन्हैया आपको दर्शन देगा. राधा जी कहती है देगा दर्शन, कन्हैया दर्शन देगा.
दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया। राधा जी कहती मेरा दिल खो गया, ये सब वृंदावन में। राधा जी ने पूछा बाके बिहारी आएंगे क्या? राधा जी कहती है जरूर आएंगे। बड़ा ही दयालु है, बड़ा ही दयालु है बाके बिहारी। क्यों आएगा? वो दयालु है, वो कृपालु है। बड़ा ही दयालु है, बड़ा ही दयालु है बाके बिहारी। एक बार वृंदावन में आकर तो देखो, एक बार वृंदावन में आकर तो देखो, एक बार वृंदावन में आकर तो देखो। राधा जी से मैंने पूछा वो वृंदावन में आएगा, लेकिन ये कौन है? हमें फिर से बताओ वो कौन है वृंदावन में आने वाला? काले कमले वाला, काले कमले वाला निर्मा नहीं, मेरे मन का मोहन दिलदार है। काली कमल वाला मेरा यार जी, मेरे मन का मोहन तू हो दिलदार ही। दादाजी कहते हैं वो मेरा दिलदार है, मेरा यार आहे। ते दोन्ही अनुसंधाने चालू ठेवले। भविष्यामध्ये आपली कीर्तन कमी पडली तर भागवताची तयारी असावी, मग दुसऱ्या अंगाने ते आपलं दोन्ही डगरीवरती हात ठेवून चालू म्हणून आपली थोडी थोडी प्रॅक्टिस करून घ्यायची. म्हणून राधा म्हणते मी कृष्ण परमात्म्याची वाट पाहते, आणि कृष्ण परमात्म्याची वाट पाहणाऱ्या राधेला अख्ख्या गोकुळामध्ये पहिली भेट दिली तो कृष्णाने दिली, पण राधेने ओळखलं नाही. यशोदेच्या लक्षात आलं, राधेने ओळखलं नाही, आणि मग राधा यशोदा राधेला म्हणते अगे राधे राधे, अगे राधे राधे, ये श्यामा सुंदरा, राधे राधे राधे, ये श्यामा सुंदरा, ये श्यामा सुंदरा, आगे राधे राधे राधे, ये श्यामा जास्त म्हणत नाही. आता राधेला सांगितलं घेत जा, राधेने ओळखलं नाही, यशोदेने सांगा बा. म्हणून राधेवर देवाने काही चरित्र केलं, आणि हे चरित्र करत असताना देवाला खरं चरित्र करायचे सवंगडाची संगतीत, आणि सवंगडाकडे पाहिजे देवाने विचारलं का रे पावणे 12 बरोबर वाजल्या, एवढं मोठं तुम्हाला खायला असताना 5-6 दिवस एवढं खायला असताना तुमच्या तब्येती अशा का? आमचे एवढं संपूर्ण का बने परिवाराने बापूने एवढं 8 दिवस तुम्हाला खायला दिले, पण तब्येती अशा का? ते पेंद्या जरा पहिल्यापासून साठ्या होता. देवा सगळं जाते डिरीला, आणि आमच्या डेऱ्या सपाट झाल्या. ते काय गोकुळातलं सगळं तू डिरीला जायचं, आणि गोकुळातल्या सगळ्या गोपाळांच्या डेऱ्या सपाट झाल्या. आणि मला वाटते आता सुद्धा तीच आहे. आमचा शेतकरी सगळं दूध कुठं देतोय? कुठं? डिरीला. आणि घरी खायला पोरांना दूधच नाही, मग पोरांच्या डेऱ्या सपाट झाल्या. देवाने सांगितलं जाऊन देत नाही, मग काय करायचं? उद्यापासून चोऱ्या करायच्या. वेळ घेत नाही मी, आणि चोरी शब्द ऐकला, आणि गोपाळांमध्ये फूट पडली. काय फूट पडली? 2 गट तयार झाले. किती गट तयार झाले? सागरचे किती गट तयार झाले? 2 गट. पण कोणते 2 गट? 2 गट तयार झाले. कोणचे 2 गट? कोण म्हणलं? महाराज तुम्ही म्हणलात का? महाराज म्हणतात शिंदे गट आणि उद्धव गट. ते 2 गट नाही तर 2 गट. एक बिहाडाचा गट आणि दिटाचा गट. बिहाड निघून गेले, दिट म्हणले तर
तुझ्या संगतीत खायला तरी मिळेल, नाही तर मार तरी भेटेल. आणि देवाने चोरी करण्याकरता सुरुवात केली, वेळेचं बंधने. आणि चोरी करता करता अख्ख्या गोकुळामध्ये लोण पसरलं, चोऱ्या करतात. आणि मग यशोदेच्या दारामध्ये सगळ्या गवळणी इकट्ठे आल्या. आणि इकट्ठे होऊन त्यातली एक गवळी यशोदेला म्हणते, यशोदे कृष्णाला सांगावे, हे यशोदे कृष्णाला सांगावे, हे गोकुळे राहावे का जावे, हे गोकुळे राहावे का जावे, आणि गोकुळे राहावे का जावे, राहावे का जावे, राहावे का जावे. त्यातली गवळण पुढे आली आणि ती यशोदेला जरा नाजूक स्वरात सांगू लागली, यशोदे जरा जागाच काढल्या ना थोड्या थोड्या. ती एक म्हणली, अगं ही यशोदा तशी ऐकत नाही, हिला असं जागा काढून नाजूक आवाजात ऐकणार नाही, तिला जरा गावरान भाषेतच हक्का मारावा लागला. आणि मग त्यातली ग्रामीण भागातली गवळण होती, ती म्हणजे तुझ्या स्वराला यशोदा आवाज देणार नाही, माझ्या स्वराला कशी आव देती. आणि मग तिने तिला बाजूला सारलं. आणि दुसरी ग्रामीण भागातली गवळण पुढे आली आणि यशोदेला मोठे म्हणते, आता ती यशोदेला म्हणते, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे, राहावे का जावे, राहावे का जावे, कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे, राहावे का, राहावे का. यशोदा जागी झाली. अगं काय झालं, काय झालं? मग एक म्हणले, अगं काय झालं? आवरे आवरे आपुला कान्हा नासियेले आमच्या. यशोदा म्हणजे जरा तोंडाला जरा हात लाव, लाज वाटते का? जरा नीट बोल ना. आवरे आवरे आपला कान्हा नासियेले आमच्या सुना. काय केलं माझ्या कृष्णाने? काय केलं म्हणजे आता सगळं सांगायला वेळ नाही. तेव्हा ती म्हणते की, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. अगं यशोदे तुझा लाडका काना तुलाच गोड वाटते. गोड वाटते म्हणजे काय केलं? त्या दिवशी घरी आला, अंधई दूध तुपलं खाऊन गेला. यशोदा म्हणजे लाज वाटते का? तुझ्या घरी आला अंधई दूध तुपलं खाऊन गेला, माझ्या घरी कमी का? अगं परवा दिवशीत माझ्या घरी दुधाच्या हौदामध्ये वासरू बुडून मेलं. तुझ्या घरी जायचं तुपणी खाणं शक्य नाही का? कारण माझा कृष्ण कसा आहे. आता मात्र यशोदा सांगते, ही बाळ सगुण गुणाचा तहाना, बाळ सगुण गुणाचा तहाना, बाळ सगुण गुणाचा तहाना, बाळ सगुण गुणाचा तहाना, बाळ दिसते भोजिरवाना, बाळ दिसते भोजिरवाना, बाळ दिसते भोजिरवाना, बाळ दिसते भोजिरवाना. काया सांगा जागा झाली गा गोकुळच्या धारी, 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 गोकुळच्या धारी, गोकुळच्या धारी. यशोदा म्हणते सगुण गुणाचं ताण आहे. अगं सगुण गुणाचं ताण तुझ्या घरी, आमच्या घरी येते दूध तुपणे खाते. नुसतं एवढंच केलं का? एक म्हणजे एवढंच नाही केलं. त्या दिवशी घरी आला काय केलं? पतीची दाढी माझी वेणी दोहीचे गाठ मारो, गठबाये कुणाची सुटीना, गठबाये कुणाची सुटीना. यशोदे बाळा तुझा ताना, उठवरे यशोदे ताना, इंगणाची माला तुझ्या कानाला. मग यशोदा म्हणली, अगं तुझ्या घरी आला, तुझ्या घरी तुझ्या पतीजन तुझ्या वेलीची गाठ मारली, हे तू लाज वाटते का? माझा प्रश्न तेवढा नाही तुझ्या घरी येण्याकरता. माझा लेकरू किवडीच आहे, किवडीच आहे,
5 वर्षात माग बाळा 5 वर्षात माग बाळा 5 वर्षात माग बाळा अंगणी माझ्या केळी अंगणी माझ्या केळी अंगणी माझ्या केळी अंगणी एवढ्या तक्रारी केल्या पण यशोदा मात्र ऐकायला तयार नाही. मग सगळ्या गवळणी विचारलं. आता 12 वाजत आल्या. यशोदा काय ऐकत नाही. सगळ्या पाठीमागे निघाल्या. पण त्यातली गोकुळातली जुळी गवळ होती. तिने चालता चालता माग वळून पाहिलं सांगितलं यशोदे एवढ्या तक्रारी केल्या पण तू ऐकायला तयार नाही आणि तुझं लेकरू ऐकायला तयार नाही. तुझ्या लेकरामध्ये जर का लई हिंमत आहे आज मी त्याला चॅलेंज देते. काय चॅलेंज? त्याला म्हणावं सगळ्याच्या घरी चोऱ्या केल्यात आज फक्त माझ्या घरी चोरी करून दाखव. आणि मग कृष्ण तिथं यशोदेच्या पाठीमाग होता. पेंद्याचा हादरला. पेंद्या ही सगळ्या म्हाताऱ्या मला माहिती अरे कुठं राहती त्याची काळजी करू नको. आज तिने चॅलेंज दिले ना आज हिच्या घरी चोरी करायची. आणि मग तिने मात्र म्हातारीने तयारी केली. सगळ्या गोकुळातल्या गवळीचं दही तुपणे आपल्या घरी ठेवलं. आतमध्ये ठेवलं. ठेवल्यानंतर त्याचं दार लावलं. कडी लावली. कुलूप लावलं. कुलपाची चावी घेतली. बटव्यात टाकली. बटवा घेतला. उशी खाली ठेवला आणि म्हातारी उशी बसली. बरोबर जाग्या होत्या पण कृष्णाने ठरवलं चोरी करायची. आणि मग रात्रभर सगळ्या जाग्या. पण 12-1 वाजता तर काय काय गोपिका पेंगळू लागल्या. त्या म्हणल्या मी झोपत नाही जरा आण टाकते म्हणली. तिकडं असं करता करता जी मेन होती 3:45 वाजता तिला डुकला लागला. आणि डुकला लागल्यानंतर तिचा डुकला फक्त 10 मिनिटात झाला. आणि 4ला 5 कमी असताना तिला जाग आली आणि खडबडून जागी झाली. चोरी झाली का पावा. पण म्हातारीने कुलपाकडे जर टाकली पण कुलूप लावलेच होतं. आणि मग ती म्हातारी म्हणली आता कृष्णाला दाखवते. चोरीचा चॅलेंज दिला होता पण पूर्ण नाही केला. म्हातारी तशीच काठीला हात लावून उशी उठली. उशीखाली हात घातला. बटवा काढला. बटव्यातली चावी काढली. काठी टेकवत टेकवत कुलपापाशी गेली. कुलूप उघडलं. बाजूला ठेवलं. कडी उघडली. दरवाजा उघडला आणि आतमध्ये नजर टाकली. तशी म्हातारी मोठ्याने वराडली. वरडल्याबरोबर बाकीच्या गवळणी जाग्या झाल्या. ए म्हातारे काय झालं पटपट वाटायला. म्हातारी म्हणली लाजा वाटतात का माझ्या घरी काय झोपायला आलात का. अगं काय झालं. लाजा लाजा घरी झोपताना कीर्तनामध्ये झोपताय इथं नाही. ती म्हातारी म्हणते त्यांना लाजा वाटायला पण काय झालं. अगं ज्याच्या करता आली होती बघा त्या पोराने काय केले. आणि सगळ्या गवळणी पळत गेल्या. म्हातारी पुढे उभा. म्हातारी बाजूला सर काय झाले ती तरी पाहून दे. जशी म्हातारी बाजूला झाली आणि सगळ्या गवळणी आतमध्ये पाहिलं तर काय दिसलं.
पाहिलं ते बरोबर 12ला 2 कमी असताना पाहिलं. आतमध्ये पाहिलं तर काय दिसलं, तवते पालते दुधाने. आता एक खरं सांगू का, माझ्या कीर्तनाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आता हिथून पुढे खरी अभंगाला स्पर्श केला. ते काय आमच्या आध्यात्मिकाने आणि असं त्याच्यावरती गोड चिंतन करताना म्हटलं की ते पाहते गवळी तवते पालते. आता ती सगळा माझ्याकडे वेळ नाही, परत कधी जर का योग आला ना तर आपण इथून पुढे दुसऱ्या कीर्तनाला सुरुवात करू. आता जाऊ 5 मिनिटात कीर्तन मी संपवतो. ऐका की पहिला प्रश्न अध्यात्मकाराने केला, ज्या गवळणी आतमध्ये पहिल्यांदा पाहिलं डोकवलं सगळ्याच्या अगोदर उठली होती ती गोकुळातली पहिली गवळणी नेमकी कोणती होती, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्या गवळणीच्या घरी ठेवलं होतं तिचं घर नेमकं कोणतं होतं. तिसरा प्रश्न, तिच्या घरात तिने कवळ लावलं ते कवळ नेमकं कोणतं होतं. चौथा प्रश्न, त्याला जे कुलूप लावलं होतं ती कुलूप नेमकं कोणतं होतं. आणि शेवटचा प्रश्न, कृष्णाने खाल्ल्यानंतर सगळे दूध खाल्ल्यानंतर ते दुधाने 5 चाका घातल्या. काय एवढे गोड प्रश्न आहेत, सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. त्याचं अध्यात्मामध्ये गोड चिंतन सविस्तर आले, पण मला वेळेचं बंधन पळून पुढे जायचे. अशा प्रकारे सगळ्या गवळणी आतमध्ये पाहिलं, पाहते गवळणी तवते पालते दुधाने. आणि मग चर्चा करू लागल्या, दारात उभा राहिलेल्या. अगं मी पहाटे 4 वाजेपर्यंत जागी होती. एक म्हणले मी 3 वाजेपर्यंत, बाकी म्हणले जाऊन द्या मी 4 वाजून 2 मिनिटापर्यंत जागी होती, पण तरी सुद्धा मला कळलं नाही कुणी खाल्ली होती. मग नेमकं कुणी खाल्लं असेल. त्यातली गवळण म्हणली 12 वाजून गेल्यात, मी सरळ सांगते कुणी खाल्ली होती. कुणी खाल्ले, त्यातली एक म्हणती, म्हणते नंदाची पोरे आजी चोरी केली करी. कुणी केलं, ही नंदाच्या पोरानेच काम केलंय. त्यातली एक म्हणली, तुझ्या तोंडाला कुलूप लाव. काय झालं, मोठ्याच्या लेकराचं नाव घेती. उद्या जर का पोरग गुन्ह्यात नाही सापडलं तर मानहानीची केस टाकतात आपल्यावरती. नाव जपून घेतात. ते म्हणजे घाबरती काय तेव्हा, हे त्याच्याशिवाय कामच नाही. तया विनही नासे नव्हे दुसऱ्या आईसी, हे त्याचंच काम आहे. आणि चर्चा करू लागल्या, एवढं बोला मागत दैदूत तुपणे तयार केलं आणि त्या कृष्णाने खाल्लं, चोऱ्या केल्या. पण अगं ही चोऱ्या करण्याकरता या देवाला नेमका इथं कुणी सोडला, अशी चर्चा चालू झाली. त्यातली जी मेन गवळण होती ना ती जुनी होती. ती म्हणली या कृष्णाला गोकुळात पुणे आणले, हे काम कुणाचं माहितीये का. आता खरं सांगू का, गाथेमध्ये प्रमाण कसं माहितीये का, सवे तुकिया शब्द काय माहितीये का, की आपण आदरपूर्वक तुकया म्हणतोय, पण गाथेमध्ये शिवीदून म्हटली त्या गवळणी सवे तुकिया असंच आहे. आणि पुढचा शब्द तुला भयानक आहे. कारण काय माहितीये का, आमचा महिलांचा एक स्वभाव बरं का, महिलांचे जर का महिलांच्या तेव्हा कुणाच्या जरी भांडणं झाली आणि त्यांचा मनस्ताप झाला की आमच्या महिलांच्या तोंडाला पहिल्यांदा 2 शिवे असतात. 2 शब्द कोणती कोणती हो. पहिला इथं तर तोंडाला कुलप लावलेत आणि तिकडे गेले आवडत नाही. पहिले 2 शब्द असतात. पहिला म्हणजे मेलिया आणि दुसरा म्हणजे 2 शब्द असतात, मेल्या आणि मुर्द्या. तसं त्या गवळीला राग आला, त्या मेल्या कुणाला काम नाही. आता चाल म्हणत नाही सवे, तिथं पण आपण सवे तुकया मेला, त्या मेलेला काम नाही. त्याने काय केला, त्याने आगुना आणलेला. आगुना म्हणजे निर्गुण अवस्थेत होता, पण सगुण अवस्थेमध्ये त्याने गोकुळात त्याने आणला. आणि हा सगळ्या चोऱ्या करतोय. पण म्हणते नंदाच्या पोरे आजी चोरी केली करे विठोबा कुमारी.